ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याणमधील गोविंदवाडी परिसरात 22 मे रोजी 4 जणांच्या टोळक्याने महिलेच्या गळ्याला चाकू लावून जीवेमार ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील 36,000 किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून पळ काढला। महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत डोंबिवली पोलिसांनी अनिल खिल्लारे आणि त्यांच्यासोबत 3 अल्पवयीन बालकांना देखील ताब्यात घेतलाय। डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव परिसरात राहणाऱ्या निर्मला डोंगरे या 22 मे रोजी घरडा सर्कल येथून एपीएमसी मार्केटला जाण्यासाठी रिक्षात बसतात। त्यावेळी रिक्षात बसलेल्या 4 जणांनी गोविंदवाडी परिसरात जाताना महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिला ठार मारण्याची धमकी देत 25,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, 10,000 रोख रक्कम आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींनी चोरून पळ काढला। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जवादवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, पोलीस हवालदार विशाल वाघ, सुनील भनगे यांच्या पथकाने आरोपीस अटक करत त्याच्याकडून चोरीस गेलेली दागिने, 2,000ची रोख रक्कम आणि चोरीस वापरलेली रिक्षा असा एकूण 1,20,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।